आज आपण एक फक्त इंट्रोडक्टरी पार्ट घेणार आहोत. तुमचं 11चं जे मी स्टार्ट करतो आहे 11चं मॅथमॅटिक्स म्हणतं तुमचं मॅथ ओके ओव्हरऑल जो सिलेबस आहे तो ओव्हरऑल सिलेबस झालं. नंतर तुम्ही 10चं जो पार्ट घेतला आहे किंवा तुम्ही तो 10चा पार्ट जो शिकला आहे ओके त्याच्या बेसिसवर जर म्हटलं तर त्याच्या बेसिसवरचा बराचसा पार्ट त्याच्यात येतो. पण एक लक्षात घ्या बरोबर तुमचं 10 कसं झालं आहे काय झालं आहे हे ते आपण बाजूला ठेवतो आहे ओके. ते 10चं तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स कसे केले असतील काय केले असतील ते नंतरची गोष्ट येते. पण आपण ज्या पद्धतीने आता इथून पुढे घेणार आहोत तो थोडंसं डीप कन्सेप्टमध्ये असेल, बेसिक पार्ट असेल आणि जेवढा ॲक्नॉलेज म्हणजे आपल्याला जेवढं मिळवता आलं तेवढं मिळवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पूर्ण वर्षभरामध्ये आता काय करणार आहोत ओके. आता जे ऑनलाईन लेक्चर आहेत ऑनलाईन लेक्चर्समध्ये बरेच मुलं काय करतात आपलं लेक्चर झालं की आपलं लेक्चर झाल्यानंतर ते नंतर एखाद्याला लिव्ह करतात किंवा मग नंतर मग त्यांना परत समजून घ्यायचं असेल तर त्यांना कळत नाही. म्हणजे सपोज दॅट एखादा तुम्ही ॲबसेंट राहिलं तर ॲबसेंट राहिल्यानंतर तुम्हाला बऱ्याच वेळेला ते लेक्चरचं काय करायचं ते लेक्चर होऊन गेलं आहे बराचसा पार्ट ऑफ हा आपल्याला कळत नसतो. मग त्याच्याकरता आपण एक पूर्ण वर्षभरामध्ये किंवा पूर्ण आपण जे लेक्चर्स घेणार आहोत त्यांची एक सिरीज असेल ओके. सिरीज आपलं लाईव्ह लेक्चर पण असेल. आपलं लेक्चर घेण्याच्या 2 मेथड असतील ओके. लेक्चर आपलं 2 पद्धतीने एक म्हणजे लाईव्ह असेल ओके आणि ते लाईव्ह जे असेल म्हणजे आता जे आपण जसं घेतो झूमवर ते झूमवरचं लाईव्ह लेक्चर हे आपण रेकॉर्ड करतो ओके. जे लेक्चर माझं आत्ता चाललं आहे ते जसंच्या तसं रेकॉर्ड होतं ओके. म्हणजे मी आता तुम्हाला जे शिकवतोय ते रेकॉर्डिंग होत असेल म्हणजे एक रेकॉर्डिंग असेल ओके. मग आपण लाईव्ह लेक्चरमध्ये काय करतो की जे एक्झाम्पल झाले सर्व गोष्टी जे जसं तसं जे आहे ते ॲज इट इज आपण रेग्युलर लेक्चर वाईज डेली घेत असतो. जे आपलं ऑफलाईन असतं किंवा आपण ज्या पद्धतीने घेत असतो तसं लेक्चर घेत असतो. आता म्हणजे आपले लेक्चरचे किती मोड असतील 2 मोड असतील. एक म्हणजे लाईव्हच्या जसं आपण रेग्युलर डेली घेणार ते लेक्चर आणि तेच लेक्चर काय असेल आपलं रेकॉर्डिंग असेल. आता ते जे लेक्चर रेकॉर्डिंग केलेलं असेल त्याचं काय करायचं. आता हे रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला कधीही कुठेही बघता येईल. तुमचा जर स्वतःचा मोबाईल असेल तर त्या मोबाईलमध्ये आपल्याला कधीही बघता येईल असं आपल्याला करून ठेवायचं आहे. आता ते कसं करतोय ते लक्षात घ्या. म्हणजे जे लेक्चर सपोज आज माझं लेक्चर झालं तर तुम्हाला वाटलं की आज मला लेक्चर कळलं नाही किंवा समजलं नाही मला परत बघायचं आहे तर तुम्ही ते लेक्चर आपल्या एक ॲप्लिकेशन आहे आपलं ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवर तुम्ही जाऊन चेक करू शकता. आपलं ॲप्लिकेशन आहे मागचं ॲप्लिकेशन त्याचं नाव आहे SK मॅथमॅटिक्स. लक्षात घ्या SK मॅथमॅटिक्स. मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर लिंक सेंड करेन. ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचं आहे. ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं की त्यानंतर ओके त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तिथे काय टाकायचं आहे मोबाईल नंबर. तुम्ही मोबाईल नंबर टाकला की तुम्हाला एक OTP आहे काय OTP टाकला की त्यानंतर तुमचं लॉग इन होतं. तुम्ही तिथे लॉग इन केलं की त्यानंतर मला एक मेसेज येतो. मला येईल ना तुम्ही लॉग इन केलं की त्यावेळेला एक मला मेसेज येईल की मी अप्रूव्ह करायला पाहिजे की नाही ओके. तिथे तुमचं बॅचचं नाव टाकलंय तुम्हाला एक बॅच सिलेक्ट करायची. ती बॅचचं नाव असेल 11th मॅथ 2021 असं मी नाव टाकलेलं आहे ओके. हे नाव तुम्ही चूज करायचं आहे. लक्षात घ्या हे नाव तुम्हाला तिथे दिसलं की समजायचं की आपलं लॉग इन करतंय 11th मॅथ 2021 हे तुमचं बॅचचं नाव असेल. हे लक्षात घ्या. त्या ॲप्लिकेशनवर तिथे तुम्हाला टिक केलं की त्यानंतर मला एक मेसेज येतो ओके. मला मेसेज आला की इकडे मी तुमचं नाव बघून मी अप्रूव्ह करेन. अप्रूव्ह केलं की त्यानंतर तुम्हाला युजर आणि पासवर्ड हा युजर आणि पासवर्ड सांभाळून म्हणजे मेसेज येईल तुम्हाला. तो जो मेसेज आलेला असेल तो मेसेज तुम्हाला महत्त्वाचा असेल. तो मेसेज तुम्ही ऑलवेज म्हणजे तुम्हाला जर लॉग इन करायचं असेल तोच युजर तोच पासवर्ड तुम्ही कायम वापरायचा. जर लॉग आउट जरी झाला तरी लॉग इन करताना तुम्हाला काय करता येईल तोच युजर आणि पासवर्ड तुम्हाला मिळत आहे. लक्षात घ्या. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का रेकॉर्डिंगच्या बाबतीत. कोणाला काही हां कोणाला काही डाऊट आहे का
दिव्या, ओके कळतंय ना. कसं आपल्याला लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला जनरली काय होतं माहिती का, ऑनलाईन लेक्चरमध्ये हा एक ड्रॉबॅक असतो की फक्त ऑनलाईन लेक्चर घेऊन घेतलं आणि सोडून जायचं. हा एक म्हणजे तुम्ही तिकडे काय करताय मला माहिती नाही, किंवा तुम्ही जे रेकॉर्डिंग आपलं होईल किंवा रेकॉर्डिंग झाल्यानंतर तुम्हाला जे मिळतंय, तुम्हाला जे ॲज इट इज लेक्चर बघायचं असेल तर तुम्ही इथून आपलं प्रोसेस करता येऊ शकते. तुम्ही ॲज इट इज त्याला घेऊ शकता, ॲज इट इज बघू शकता. त्याच्यात काही तुम्हाला बाकीचं ऑर्डर काही याच्यात काही वेगळं काही नसणार आहे. ओके, जे लेक्चर आहे ते लेक्चर ॲज इट इज जे डेली तुमचं डेली बेसिसवर तुमचं लेक्चर याच्यात पुट केलेलं असेल. लक्षात घ्या, SK मॅथमॅटिक्स ॲप आहे, त्याच्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमच्या मोबाईलवर एक OTP, तो OTP मध्ये तुम्ही टाकला की त्यानंतर तुम्हाला एक बॅच दिसेल. ती बॅच सिलेक्ट करायची. बॅच सिलेक्ट केल्यानंतर माझा एक मेसेज येईल, तो अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला युजर आणि पासवर्ड मिळेल. तो युजर पासवर्ड मिळाला की तो तुमचा कायमचा पासवर्ड असेल, तो तुमचा फिक्स पासवर्ड असेल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा राहणार, प्रत्येकाचा सेम राहणार नाही. जो विद्यार्थी आपल्या बॅचमध्ये असेल त्याच विद्यार्थ्याचा असणार. ओके, इथपर्यंत सर्वांना कळत आहे. प्रणव, तनुजा, वैष्णवी, ओके, डाऊट असेल तर लगेच क्लिअर करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला त्या ठिकाणी तुमचीच बॅच दिसेल आणि त्याच पद्धतीने. नंतर आता हे झालं फक्त लेक्चरच्या रिलेटेड. आपण लेक्चर कसं घेतोय. ओके, मग आपण आता लाईव्ह लेक्चर असल्यामुळे आपल्याला ते थिअरॉटिकल पार्ट पूर्ण राईट करायला तेवढा वेळ नसतोय. मग आपला थिअरी प्लस आणि आपल्याकडे एक्झाम्पल असतं. आपल्या बॅचमध्ये आपल्या रिलेटेड इथे काय एक्झाम्पल असतात, थिअरी प्लस एक्झाम्पल असा आपला पार्ट असतो. मग आपला थिअरी आणि एक्झाम्पल कसे करायचे. आता जी थिअरी आहे ती थिअरी आपल्या ॲप्लिकेशनवर टाकलेली आहे. ओके, जी बॅच तुम्ही ओपन केला की त्याच्यामध्ये कंटेंट नावाचा फोल्डर असेल. त्या बॅचमध्ये गेला की त्या बॅचमध्ये कंटेंट नावाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज थिअरॉटिकल पार्ट मिळेल. काय सांगतोय, चॅप्टर वाईज. म्हणजे आता सध्या मी पहिल्या चॅप्टरचाच टाकेल, जोपर्यंत पहिलं चॅप्टर संपत नाही तोपर्यंत. आधी पहिलं चॅप्टर आणि मग नंतर दुसरं चॅप्टर, मग तिसरं चॅप्टर, असं एक एक चॅप्टर मी काय करणार त्याच्यामध्ये पुट करणार. म्हणजे थिअरी आहे ती थिअरी, ओके, थिअरी पार्ट कुठे असेल तुमचा तिथे असणार आहे. आणि जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण डेली लेक्चर्समध्ये सॉल्व्ह करून घेणार. आता लक्षात घ्या, थिअरी कशी घेणार आपण. तुम्हाला ती थिअरी राईट करावी लागेल, ती थिअरी तुम्हाला लिहावी लागेल, ती एक्सप्लेन मी इथे करेल आणि मग एक्झाम्पल मी टाकेल. समजते काय सांगतोय. आधी थिअरी घेईन, थिअरी घेतली की त्याच्यावरचे एक्झाम्पल मी इथे रेग्युलर लेक्चरमध्ये सॉल्व्ह करेन. होमवर्कला एक्झाम्पल दिले असतील ते आपल्या परत त्या कंटेंट फोल्डरमध्ये जाईल ॲप्लिकेशनमधल्या, त्या ठिकाणी तुम्हाला ते बघता येईल. ओके, मग आता याच्यात काय करायचं आहे, एक नोटबुक आपली थिअरीसाठी ठेवायची, चॅप्टर वाईज थिअरीसाठी. ओके, जी थिअरी आहे त्याची एक स्पेशल नोटबुक असेल आणि जे एक्झाम्पल असतील त्या एक्झाम्पलसाठी एक सेपरेट नोटबुक असेल. अशा 2 नोटबुक तुम्ही कम्प्लिटली करून ठेवायच्या. ओके, मग थिअरी तुम्ही राईट करायला सुरुवात करून द्यायची. मी आज ती थिअरी तुम्ही आज ॲप्लिकेशन डाउनलोड केलं, तुम्हाला रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करून घेतल्या की त्यानंतर तुम्हाला ती थिअरी त्याच्यावर तुम्हाला दिसली की ती थिअरी तुम्ही आज राईट करायची आहे. म्हणजे कसं होईल, तुम्ही जी थिअरी दिलेली असेल ना ती थिअरी तुम्हाला जड जाणार नाही, किंवा मी जे शिकवेल तुम्ही जे लिहिलेलं असेल ते तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे तुम्हाला पटापट कळायला लागेल. ओके, आणि मग जसे जसे एक्झाम्पल घेतील ती एक्झरसाईज वाईज, आणि असं काही नसणार आहे की स्पेसिफिक म्हणजे एक्झरसाईज वाईजच एक्झाम्पल. इव्हन तुमच्या एक्झरसाईजमध्ये जेवढे एक्झाम्पल ते त्याच्या 4 पटीने एक्झाम्पल आपले रेग्युलरली याच्यामध्ये होतात. लक्षात असू द्या, म्हणजे तुमचे जे एक्झाम्पल आहेत ते तुमचे एक्झरसाईजमध्ये होणारच आहेत, त्यात काही वाद नाही. आणि त्याच्यापेक्षा 4 पटीने एक्झाम्पल आपले या टॉपिकवरचे होत असतात. त्यामुळे लक्षात घ्या की एक्झाम्पल हे रेग्युलर याच्यामध्ये असते. नोटबुक दोघांसाठी सेपरेट ठेवायची, एक्झाम्पलला वेगळी आणि थिअरीला वेगळी. ओके, याच्यात काही कोणाला डाऊट एक्झाम्पल आणि थिअरी नोटबुकच्या रिलेटेड. ओके ना, ओके, मग हे झालं तुमचं थिअरॉटिकल पार्टच्या रिलेटेड. आता हे झालं लेक्चरच्या रिलेटेड की तुम्हाला लेक्चरमध्ये काय काय करता येईल, आणि कोणाला डाऊट असलं तर तुम्हाला विचारू शकता, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. आता आपण काय काय घ्यायचं किंवा आपल्याला काय काय शिकायचं. ओव्हरऑल आपण जर सिलेबस बघितला तर सिलेबसमध्ये आपल्याला काय काय शिकायचं ते लक्षात घ्या. आता समजून घ्या, आपले 2 पेपर आहेत पूर्ण, मॅथमॅटिक्स फर्स्ट आणि मॅथमॅटिक्स सेकंड. आता बऱ्याच जणांचं 10th कसं झालं आहे काय झालं आहे हे मला आयडिया नाही आहे, त्यामुळे मी घेताना जे येईल ते पूर्ण डीपमध्ये बेसिकमध्ये असेल. फक्त एवढंच आहे की तुम्ही जे करताय इथून पुढचं वेगळं असेल, कारण 10th झालं ते वेगळं सोडून द्या.
पण इथून पुढचं हे 2 वर्ष असे असतील की जे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अँगलने करायचे, कारण याच्यात इंटेन्सिटी पण असते की जेवढं तुम्ही इंटेन्सिटीने करशाल तेवढं तुमचा फायदा होणार आहे. आता याच्यात कारण मॅथमॅटिक्स म्हटलं तर त्याच्यात जास्तीत जास्त प्रॅक्टिस आहे, जास्तीत जास्त हार्डवर्क आलं, पण हार्डवर्क करत असताना त्याला समजून घेणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. नुसतं फक्त हार्डवर्क करून घेणं आणि याच्यात फक्त चालत राहणं असा याच्यामध्ये पार्ट ऑफ नसतं. मग लक्षात घ्यायचं आहे याच्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असते आपली, ती म्हणजे प्रॅक्टिस असतं. मॅथमॅटिक्स शिकत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग हाच राहणार की त्याला प्रॅक्टिस करत राहणार. प्रॅक्टिस कशी करणार, थिअरी पार्टचा रट्टा नाही मारायचा किंवा एक्झाम्पलचा रट्टा नाही मारायचा, त्या एक्झाम्पलच्या रिलेटेड असे एक्झाम्पल सॉल्व्ह करणं की जे आपल्याला त्याच्यासारखे वाटतात, त्या लेवलिंगमध्ये वाटतात, त्या टाईपमध्ये एक्झाम्पल वाटतात. आणि तुम्हाला जर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतील तर मला सांगा, मी त्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल मी तयार करून देईन. ओके, आपल्याकडे भरपूर एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पल जास्त असतील, त्यामुळे डोंट वरी अबाउट दॅट की एक्झाम्पल कसे असतील काय असतील आपल्याला त्याच्यात काही हे नाही. पण एक लक्षात घ्या, चॅप्टर वाईज ज्या वेळेला तुम्ही 12thला जाणार, 11thमधून 12thमध्ये जाणार, त्यावेळेला तुम्हाला कळेल की आपण कशानुसार चालतोय. ओके, आणि 11thमध्ये माझ्याकडे महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे असा की 11 जे असतं ना, ते 11मध्ये कसं असतं माहिती का की 12च्या बेसिक कन्सेप्ट आहे. तुम्ही 11thमध्ये जेवढं जास्त रटून घेणार, तेवढ्या बेसिक कन्सेप्ट समजून घेणार, तेवढ्या तुम्हाला 12thला कामात येतात, तेवढ्या तुम्हाला 12thला यूज करता येतात. 12th तेवढं सोपं होऊन जातं जेवढं तुम्ही 11thला समजून घेण्याचा प्रयत्न करता. कारण मॅथचा जो बेसिक पाया आपण जो म्हणतोय तो हा 11thमध्ये आहे. कारण 11thमध्ये असे टॉपिक्स आहेत की जेवढे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करशाल, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करशाल, जेवढं तुम्ही अभ्यास करशाल, तेवढा तुमचा 12th हा सोपा भाग जाईल. लक्षात ठेवा, 11 थोडासा हळूहळू आपल्याला इम्प्रूव्ह करायचा असतो. आणि त्याच्यात महत्त्वाचे चॅप्टर्स कोणते आहे, कारण आपण नुसतं फक्त काही थेरॉटिकल पार्ट किंवा बोर्डच्या दृष्टीने नाही पाळणार, तर अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या लेवलने सुद्धा आपल्याला त्यांचा विचार करायचा असेल. कारण आपण बेसिक कन्सेप्ट म्हणतोय, त्यामुळे 11च्या बेसिक कन्सेप्ट अशा क्लिअर पाहिजेत की ज्या जास्तीत जास्त आपल्याला महत्त्वाच्या ठरतील. आणि महत्त्वाची गोष्ट अजून अशी की तुम्ही ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात त्याच्यामध्ये CET एक महत्त्वाची, आपण एक अदर सेपरेट लेक्चर बी त्यावेळेला कॉम्पिटिटिव्ह लेक्चरच्या रिलेटेड मी सांगेन की 11-12 नंतर तुम्हाला कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स कशा देता येतात, काय देता येतात, हे सर्व मी गाईड करेन. तसं CET असते एक कॉमन, सर्वांसाठी एक कॉमन पार्ट आहे, तो म्हणजे CET असते महाराष्ट्र बोर्डच्या नुसार. त्या CETमध्ये 11चा हा 20% पार्ट येतो, 20% भाग येतो, तर 12चा हा 80% भाग येतो. असे 80-20 पॅटर्नमध्ये आपण त्याला घेतो. आता लक्षात घ्या, आपला CETला मॅथला 50 मार्क असतात, 50 क्वेश्चन्स असतात आणि 100 मार्क्स असतात. एक क्वेश्चन 2 मार्क्सचा, 50 क्वेश्चन हे 2-2 मार्काला 100 मार्क्ससाठी होत असतात. आता याच्यामध्ये 20% म्हटलं तर ते 10 क्वेश्चन जे आहेत ते 11चे असतील आणि जे 40 क्वेश्चन आहेत ते कुठले असतील, 12चे असतील. 40 क्वेश्चन कुठून येतील, 12th मधून येतील. म्हणून आपल्याला अभ्यास करत असताना लक्षात घ्या की जे 40 क्वेश्चन आहेत त्यांचा विचार जर केला तर आपल्याला 80 मार्क्स जे आहेत ते कशावर आहेत, 12thवर डिपेंडेड आहे. पण 12चे बेसिक कन्सेप्ट कुठे आहेत, 11thमध्ये आहे. त्यामुळे 11th सुद्धा आपल्याला तेवढं बेटर ठेवायला लागेल. कारण 10 क्वेश्चन हे 11th मधून असतील तर 40 क्वेश्चन हे 12th मधून असतात. त्यामुळे CETच्या कॉम्पिटिटिव्ह लेवलच्या दृष्टीने जरी विचार केला तरी हा एक महत्त्वाचा भाग असतो. लक्षात असू द्या, मी एक पार्ट तुम्हाला क्लिअर करून देतो. आता जो सिलेबस आहे तो सिलेबस कसा असतो आपल्या मॅथमधला, पेपर 1 आणि पेपर 2 ही सिलेबस कसा आहे तो इंट्रोडक्शन करून देतो की त्याच्यामध्ये आपल्याला कोणते पार्ट, कोणते चॅप्टर महत्त्वाचे आहेत ते मी समजून देतो. ओके, आता पेपर 1 म्हटला आणि दुसरा जो पेपर 2 आहे तो कॅल्क्युलस बेस आहे. पेपर 1 मध्ये म्हटलं तर तुमचा एक नावडता पार्ट म्हटला तरी मग काय हरकत नाही, तो म्हणजे ट्रिग्नोमेट्री. ओके, ट्रिग्नोमेट्री म्हटलं तर तुम्हाला बघा सुरुवातीला आपली सुरुवात होऊन जाते, पण एवढी आपण म्हणतो एक गॅरंटी देऊ शकेल की ज्यावेळेला आपले हे 3-4 चॅप्टर संपतील त्यावेळेला तुम्हाला ट्रिग्नोमेट्री अवघड जाणार नाही एवढा मी पार्ट तुम्हाला तयार करून देईल की ट्रिग्नोमेट्री हा हार्ड पार्ट जाणारच नाही, एवढी तयारी मी तुम्हाला करून देईल की ट्रिग्नोमेट्री बऱ्याच जणांना तो एक पाऊस आला किंवा घाबरून टाकलं असतं, त्यामुळे तो ट्रिग्नोमेट्री हा पार्ट अवघड असतो. नाहीतर ट्रिग्नोमेट्री जर सुरुवातीपासून जर व्यवस्थित केलं ना आपण 3-4 चॅप्टर तर इतके सोपे असतात की ते तुम्हाला पुढे एकदम सोपे वाटायला लागतात.
इझी असतात, जास्त हार्ड नाही. तेच हळूहळू मी तुम्हाला समजून सांगेन की याच्यामध्ये कोणता पार्ट महत्त्वाचा, त्याच्यामध्ये कोणता पार्ट महत्त्वाचा. आपण ज्या वेळेला यांचं लर्निंग घेणार त्यावेळेला तुम्हाला कोणता पार्ट इझी वाटेल हे लक्षात घ्या. ओके, आता पेपर फर्स्टमध्ये पहिलं जे चॅप्टर आहे ते म्हणजे अँगल आणि इट्स मेजरमेंट. ओके, दुसरं चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री फर्स्ट. थर्ड चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री सेकंड. फोर्थ आहे मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट, म्हणजे डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. फिफ्थ स्ट्रेट लाईन. सिक्स नंबर आहे कोनिक सेक्शन मध्ये एक जॉमेट्रिकल पार्ट आहे सर्कल, कोनिक सेक्शन. 8 आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन. आणि 9th नंबरचा आहे प्रोबॅबिलिटी. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्री आणि स्टॅटिस्टिक असे 3 पार्टमध्ये डिवाइड केलेले. आता हे जे 3 चॅप्टर म्हटले तर हे ट्रिग्नोमेट्रीचे तिघे चॅप्टर, पहिले 3 चॅप्टर. ओके, नंतर उरलेले 4 चॅप्टर आहेत. हे चार चॅप्टर जॉमेट्रीशी रिलेटेड आहे. जॉमेट्री, स्ट्रेट लाईन झालं, सॉरी हे 4थं चॅप्टर आहे. हे डिटर्मिनंट्स आहे, हे डिटर्मिनंट वेगवेगळं. हे 3 चॅप्टर स्ट्रेट लाईन, सर्कल आणि कोनिक सेक्शन. कोनिक सेक्शन मध्ये 3 जॉमेट्रिकल फिगर्स, पॅराबोला, हायपरबोला आणि इलिप्स असे 3 जॉमेट्रिकल. जसं स्ट्रेट लाईन आहे, सर्कल आहे, तसंच कोनिक सेक्शन मध्ये 3 पार्ट येतात, ते म्हणजे कोनिक सेक्शन मध्ये. नंतर मेजर्स ऑफ डिस्पर्शन आणि प्रोबॅबिलिटी हे स्टॅटिस्टिकल पार्ट आहे, स्टॅटचे एक भाग आहे. ओके, आणि हे लक्षात घ्या, आपल्याला हे पहिल्या पेपरमध्ये किती चॅप्टर करायचे? 9. जस्ट टोटल ओव्हरऑल 9 चॅप्टर्स आहे. नेक्स्ट फर्स्ट आहे याच्यातलं कॉम्प्लेक्स नंबर. सेकंड आहे द सिक्वेन्स अँड सिरीज. थर्ड आहे परमुटेशन अँड कॉम्बिनेशन. फोर्थ आहे मेथड्स ऑफ इंडक्शन. and binomial theorem. Fifth आहे set and relation. Sixth number function. Seventh number limit. Eighth number continuity. आणि 9 नंबर डिफरन्शिएबिलिटी. हे 9 चॅप्टर तुम्हाला बघायचे आहेत. इकडचे 9, हे 9 असतील आणि हे कॅल्क्युलसचा भाग आहे सर्व. आता याच्यामध्ये तुम्ही 10th पर्यंत जर म्हटलं तर 10th पर्यंत तुम्हाला नंबर सिस्टीममध्ये रिअल नंबर पर्यंत तुम्ही केलं, बरोबर ना? रिअल नंबर लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतोय. तुम्ही सुरुवात ही 6 पासून केलेली असेल. एक नॅचरल नंबर, नंतर होल नंबर, इंटिजर, रॅशनल, इरॅशनल, रिअल इथपर्यंत तुम्ही करत आला. ओके, तर आता पुढचा जो नंबर आहे तो म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आहे. ओके, नंतर सिक्वेन्स अँड सिरीज तुम्ही अरिथमेटिक प्रोग्रेशन तुम्ही केलं असेल. केलंय का तुम्ही अरिथमेटिक प्रोग्रेशन? एपी केलंय का? अरिथमेटिक प्रोग्रेशन केलंय का तुम्ही? ठीक आहे सर, काय अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही त्याच्यात त्याच टाईपमध्ये सिक्वेन्स अँड सिरीज आपल्याला बघायचं असेल.
परमुटेशन आहे, नंतर कॉम्बिनेशन. परमुटेशन कॉम्बिनेशन इज रिलेटेड टू लॉजिक्स. लॉजिक बेसवर क्वेश्चन असतात. लॉजिकल पार्ट आहे त्याच्यातला, हा लॉजिकल पार्ट याच्यामध्ये महत्त्वाचा असतो. नंतर मेथड्स ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थिअरम. आता मेथड्स ऑफ इंडक्शन म्हटलं तर यावरून टेक्निकचं ट्रायल अँड एरर बेसिस असतात त्याच्यात. नंतर बायनॉमियल थिअरम हा कोणासाठी वापरला जातो, हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन. हे जे तुम्ही एक्सपान्शन वापरलेत ना ते कुठून आले हे आपल्याला याच्यात शोधायचे असतात. नंतर हे इथून पुढचे जे चॅप्टर आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे. इथून पुढचे 5, 6, 7, 8 आणि 9 हे फंक्शनचे चॅप्टर्स आहेत. लक्षात घ्या, आता हे जे 4-5 चॅप्टर आहेत ते 4-5 चॅप्टर हे 12थला कंटिन्यू होतात. 12थला कसे कंटिन्यू होतात, इथे डिफरन्शिएबिलिटी संपते, कारण सेट रिलेशन नंतर त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो आहे तो फंक्शनचा, त्याला कनेक्ट झाला की त्याच्याशिवाय आपल्याला लिमिट येत नाही. एक टप्प्याटप्प्याने सेट रिलेशनशिवाय फंक्शन येत नाही, फंक्शनशिवाय लिमिट येत नाही, लिमिटशिवाय कंटिन्युटीची डेफिनेशन तयार होत नाही आणि लिमिटशिवाय डिफरन्शिएबिलिटीची डेफिनेशन तयार होते. आणि तुम्ही 12थला गेलात की सुरुवात परत डिफरन्शिएशनपासून चालू होत आहे, डिफरन्शिएबिलिटीपासून चालू होत आहे. मग तिथून परत नवीन फंक्शन, परत इंटिग्रेशन, परत डिफरन्शियल इक्वेशन, असे 6 चॅप्टर, पुढचे 6 चॅप्टर 12वीचे 6 चॅप्टर हे कशावर डिपेंडेड आहेत, या पूर्ण 5 चॅप्टर्सवर डिपेंडेड आहे. आणि मग त्यानंतर तुम्हाला पुढे कंटिन्यू करता येतं. म्हणजे हे तुमचं झालं इंट्रोडक्शन. हे 9 चॅप्टर पेपर 1चे, 9 चॅप्टर पेपर 2चे, असे तुम्हाला 18 चॅप्टर्स टोटली या पूर्ण 11मध्ये बघायचे. आता लक्षात घ्या, आता यांचे जे थिअरीज आहेत, पेपर 1, पेपर 2, पेपर म्हणजे चॅप्टर 3, यांचे जे थिअरीज आहेत त्या थिअरी मी तुम्हाला याच्यामध्ये पुट करेल. जसं जसे आपल्या ॲप्लिकेशनवर पुट करत राहील त्या पद्धतीने तुम्हाला मी समजून देईन की याच्यामध्ये काय करायचं आहे, त्याच्यात काय करायचं हे तुम्हाला डीपमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आणि जसं जसं तुम्हाला बेसिक कन्सेप्टची गरज पडेल त्या पद्धतीने मी तुम्हाला त्यावेळेला समजून. पण लक्षात घ्या म्हणून, कारण जनरली तुम्ही याच्यात पडला, मॅथमॅटिक्स जर शिकायला लागलं तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की एक गणिताच्या युद्धात आपण सूत्रांची कडवाला घ्यावी लागते. तर तुम्हाला जे फॉर्म्युलेज आहेत, फॉर्म्युलेज सर्वांचे परफेक्ट करायचे आहेत. ओके, कारण हे जे 3 चॅप्टर आहेत ना, ते 3 चॅप्टर्समध्ये आपण जास्तीत जास्त फॉर्म्युल्यांचा विचार करतो. आणि त्याच्यासाठी एक स्पेशल नोटबुक असेल, एक स्पेशल नोटबुक असेल. आणि मग त्यानंतर तुम्हाला कळेल की याच्यामध्ये आपल्याला एक एक फॉर्म्युले, म्हणजे जसं जसं चॅप्टर संपत जाईल, जसं जसं चॅप्टर संपत जाईल, म्हणजे पुढचे जसे जे चॅप्टर येत जातील तसं तसं तुम्हाला एक सेपरेट छोटीशी नोटबुक ठेवायची आहे. आणि त्या छोट्याशा नोटबुकमध्ये मी जेव्हा सांगितलं की हे फॉर्म्युले तुमच्या नोटबुकमध्ये राईट करा, तर त्यावेळेला तुम्हाला हे फॉर्म्युले जे असतील ते या नोटबुकमध्ये राईट करावे लागतील. कारण जे 3-4 जे चॅप्टर आहेत त्या 3-4 चॅप्टर्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फॉर्म्युले मिळणार. ओके, कारण ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले 12थला महत्त्वाचे, नंतर याच्यामध्ये डिफरन्शिएबिलिटीमध्ये, लिमिटमध्ये हे जास्तीत जास्त फॉर्म्युले तुम्हाला महत्त्वाचे असणार. त्यामुळे जे फॉर्म्युले तुम्ही लिहिणार ते तुम्हाला इव्हन ही 12th नंतरची बेसिक कन्सेप्ट जे असतील त्या बेसिक कन्सेप्टवर डिपेंडेड असेल. म्हणजे त्या कॉम्पिटेटिव्ह लेवलच्या एक्झाम्समध्ये तुम्हाला वापरता येईल असे काही आपण इथे फॉर्म्युले तयार करणार. आणि जे फॉर्म्युले जे असतील ते तुम्हाला पाठणी करायला लागणार. हे फॉर्म्युले पाठ करण्याची गरज पडणार नाही, हे फॉर्म्युले तुमचे ऑटोमॅटिक तयार करायचे, कारण आपल्याला एक्झॅक्टली त्यांचं काय घ्यायचं आहे, प्रूफ घ्यायचं आहे. त्यामुळे जे नोटबुक असेल आपली, ती नोटबुक कशासाठी असेल, सेपरेटली फक्त फॉर्म्युल्यांसाठी असणार आहे. याचं लक्षात सर्वांना आहे. म्हणजे तुम्हाला मी 3 नोटबुक तयार करायला लागेल. आता किती नोटबुक सांगितल्या, 3. पहिली नोटबुक कशासाठी असेल, पहिली नोटबुक थिअरीसाठी, दुसरी एक्झाम्पल आणि तिसरी फॉर्म्युल्यांसाठी. फॉर्म्युल्यांसाठी छोटीशी ठेवली तरी चालेल, जी तुमच्या बरोबर कायम ठेवता येईल. असं मोठी नका ठेवू, छोटी नोटबुक राहू द्या जी तुमच्या बरोबर कायम असेल. आलं लक्षात? ओके, थिअरी, एक्झाम्पल आणि एक्झाम्पल जास्त होत असतात, त्यामुळे एक्झाम्पलची नोटबुक ठेवताना मोठी नोटबुक ठेवा, जी 300-400 पेजेसची असेल अशी एक नोटबुक ठेवा. थिअरीसाठी आपली 200 पेजेस पण सफिशियंट आहे, कारण थिअरी आपली काय 5-10 पानांची थिअरी असणार आहे, फक्त जास्त मोठी थिअरी नाही आहे. मग त्यामुळे चॅप्टर पूर्ण सिलेबस जरी धरला तरी 200 पेजेसमध्ये आपलं काम होतं. आणि जे एक्झाम्पल असतील त्याच्यासाठी थोडीशी मोठी ठेवावी लागेल, कारण एक्झाम्पल आपले जास्तीत जास्त एक्झाम्पल असतील, म्हणून एक्झाम्पलसाठी ही मोठी नोटबुक ठेवा. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट आहे? कोणाला काही डाऊट आहे?
लक्षात घ्या आता पूर्ण याच्यामध्ये कसं होतं माहिती का, की जनरली हा जो पार्ट आहे हा पार्ट आपण संपवण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करणार आहे. पण आता जसं मी आजचं जरी लेक्चर घेतलं असेल ते सुद्धा रेकॉर्डिंग आहे. म्हणून लक्षात घ्या की जसं जसं आपले चॅप्टर स्टार्ट होतील तसं तसं आपली रेकॉर्डिंग असेल. त्यामुळे मुलांचं त्यामध्ये नुकसान होत नाही, किंवा तुम्ही जो मला रिस्पॉन्स देणार तेव्हा त्या रिस्पॉन्सवर माझं एक ठरलेलं असेल. तुम्ही जेवढा जास्त रिस्पॉन्स मला देशाल त्या पद्धतीने आपलं पूर्ण एक्झाम्पल्स डिपेंडेड असतील. तुम्ही जास्त एक्झाम्पल एका वेळेस सॉल्व करणार तर अजून मी जास्त एक्झाम्पल तुमच्याकडे करून देऊ शकतो. म्हणून लक्षात घ्या की जास्तीत जास्त एक्झाम्पल हे आपले काय झाले पाहिजेत, जस्ट सॉल्व झाले पाहिजे, जास्तीत जास्त कन्सेप्टनुसार समजले गेले पाहिजे, हे लक्षात असू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जस्ट वी हॅव टू फ्री अबाउट द लर्न. ओके, आपल्याला जर याच्यामध्ये शिकायचं असेल ना तर आपण जास्तीत जास्त फ्री ऑफ माइंडेड राहिलं पाहिजे. ओके, तुम्ही मला कधी विचारू शकतात, काही विचारू शकतात, फक्त रिलेटेड टू स्टडी, हे लक्षात घ्या. पण तुम्हाला जर डाऊट असेल तर तो क्लिअर करून देणं हे माझं काम असेल. पण तुम्ही तो विचारा, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर मला विचारलं तर मी तुमचा क्लिअर करून देऊ शकतो डाऊट. पण मग तुम्ही जर विचारलं नाही तर तो डाऊट क्लिअर नाही होणार. पण जेवढं, कारण बऱ्याचशा मुलांची गोष्ट कशी असते माहिती का, आता मला बऱ्याच मुलांनी सांगितलं की सर आम्हाला मराठीचा प्रॉब्लेम आहे, मराठी आम्हाला कळत नाही. पण डोंट वरी अबाउट इट. आपण मी लेक्चर घेताना खास करून जास्तीत जास्त मुलांना कळेल ह्या भाषेत मी घेत असतो. मला वाटलं इंग्लिशमध्ये समजून द्यावं लागेल तर इंग्लिशमध्ये समजून देतो, मराठीत समजून द्यायचं असेल तर मराठीत समजून, म्हणजे तुम्हाला असं बर्डन येणार नाही की हां मला काही इंग्लिशमध्ये म्हणून कळणार नाही वगैरे. डोंट वरी अबाउट दॅट. त्याचं समजून घेण्याचं किंवा समजून देण्याचं काम हे माझं असेल. तुम्हाला त्या पद्धतीने मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. फक्त एवढं लक्षात असू द्या की तुमची सुद्धा तेवढी तयारी असायला पाहिजे. कारण जो स्टडी तुम्ही करणार आहात तो स्टडी हा महत्त्वाचा असेल, की तुम्ही जेवढं लर्न करशाल, जेवढा अभ्यास करशाल तेवढा फायदा हा तुमचा ह्या सिलेबसमध्ये होत असेल आणि तो तुमचा टचमध्ये होईल. नाही तर काय होतं माहिती का, तर मग एक दिवस तुम्ही थोडं टाळाटाळ केली एखाद्या लेक्चरच्या रिलेटेड तर ती हळूहळू वाढत चालते. ओके, मग ते बर्डन येतं. ते बर्डन सुरुवातीपासून आपल्यावर येऊ द्यायचं नाही. जसं झालं ते लगेच करून आणि मोकळं व्हायचं. जसा अभ्यास असेल त्या पद्धतीने करून आणि मोकळा व्हायचं. म्हणजे जेवढं जर दिलेला स्टडी असेल तो कम्प्लीट करायचा, जे झालं आहे ते लर्न करून मोकळं करायचं. दुसऱ्या दिवशी काय घेणार हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही रिडिंग करून ठेवा. आज आपण काय शिकलो तेही वाचायचं आहे, उद्या काय शिकणार हे थोडंसं कळत नसेल तरी सुद्धा वाचून ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, आता समोर काय मी लेक्चर घेतलं नाही, म्हणजे पहिलं चॅप्टरचं एक लेक्चर अजून आपण स्टार्ट करणार, मी इथून सुरुवात करणार आहे अँगल अँड मेजरमेंटपासून. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही अँगल अँड मेजरमेंटचं तुमच्याकडे सर्वांकडे बुक असायला पाहिजे. अजून बुक्स घेतले नसेल, परचेस केले नसेल तर PDF अवेलेबल आहे. ऑनलाईन PDF तुम्ही चेक करू शकता. तुम्ही बोर्डाच्या साईडवर जा, तुम्हाला सर्व पुस्तकं भेटून जातील. मग अँगल अँड मेजरमेंट बघायचं, त्याच्यात वाचायचं की थिअरॉटिकल पार्ट तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेला असेल, तो इंग्लिशमध्ये दिलेला पार्ट जर असेल, बऱ्याच जणांचं मला जे सांगितलं त्याच्यावरून सांगतो, मराठीत दिलेला असेल ना तर डोंट वरी अबाउट काय. त्याच्यात काय करायचं, तुम्हाला जे वर्ड असतात ना तुमच्याकडे डिक्शनरी असायला पाहिजे. ती डिक्शनरीनुसार ते वर्ड तुम्ही मराठीत लिहून द्या. आपल्याला कोणी तिथे नाव ठेवणार नाही, कारण ते तुमचं पुस्तक आहे, तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही करताय. त्यामुळे पेन्सिलीने त्याचं तुमचे मिनिंग लिहून ठेवा. हे सगळ्यात बेटर आणि सगळ्यात सोपा पर्याय असतो, की जेवढं तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यामध्ये वाचण्याचा प्रयत्न करशाल, जेवढं रिडिंग करण्याचा प्रयत्न करशाल, वाचण्याचा म्हणजे आपले जे पुस्तक आहे त्याच्यात वाचण्याचा रिडिंग करण्याचा प्रयत्न करशाल, तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त याच्यामध्ये कळेल, तेवढं तुमचं बर्डन कमी होईल. म्हणून जनरली जर तुम्ही जे अप्लाय करशाल तर त्याच्यात तुम्ही त्याचा मिनिंग समजून घ्यायचा आहे. मग एक लक्षात असू द्या, ऑफलाईन चालू झाल्यानंतर तर मी त्या पद्धतीने करूनच घेऊ. तुम्ही काय वाचलं किंवा तुम्ही काय करून आलात, तुम्ही पुढचा टॉपिकशी रिलेटेड काय विचारणार मी त्या पद्धतीने तुम्हाला विचारते. पण मग जनरली लक्षात असू द्या की तुम्ही जे हे करशाल ते जास्तीत जास्त कन्सेप्टनुसार करायचं आहे, हे समजून घ्या फक्त. बरं, इथपर्यंत कोणाला काही डाऊट? ठीक आहे, आज फक्त मी एवढंच घेतोय. इंट्रोडक्टरी पार्ट असेल, हा इंट्रोडक्टरी पार्ट होता. आज मी एवढंच घेतोय. आपण एक्झॅक्टली जर स्टार्ट करणार, मी आज तुम्हाला ॲक्च्युली नोट्स पुट करेन, थिअरीच्या नोट्स मी आपल्या ॲप्लिकेशनवर पुट करेन. सर्वांनी आधी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या डाउनलोड केलेल्या ॲप्लिकेशनला मी तुम्हाला लिंक टाकतोय, की लिंकवर तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर ते लॉग इन करा. लॉग इन केल्यावर मला लगेच सांगा की आपण लॉग इन सर्वांचं झालं आहे की नाही, मला मेसेज टाकत असा. आणि झालं की त्यानंतर मग मी ह्या पहिल्या चॅप्टरच्या नोट्स तुम्हाला मी तिथे प्रोव्हाइड करतो. पहिल्या चॅप्टरच्या नोट्स मी दिल्यात की त्यानंतर तुम्ही त्या वाचायच्या, म्हणजे मी उद्या थिअरॉटिकल पार्ट स्टार्ट करायला रेडी होत आहे. कळतंय सर्वांना हे?
ठीक आहे, आपण बाकीचा पार्ट मग उद्यापासून पहिलं जे चॅप्टर असेल ते उद्यापासून स्टार्ट करतोय, चालेल?